नमस्कार. तुम्ही पाहतात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव कैर. नमस्कार. तुम्ही पाहतात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजचे एक खास बातमी. भारताच्या कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि अखिल भारतीय किसान सभा ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या द्वारे एक प्रांत अधिकारी कार्यालयावर मोठा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मागणी जंगल जमीन प्रश्नावरील भाग्य लॉंग मार्चमुळे मान्य झालेल्या मागण्या पदरात पडण्यासाठी जमिनीचे अर्ज घेऊन शहापूर व भिवंडीच्या जनतेच्या भिवंडी प्रांत कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. बुधवार दिनांक 6 मे 2026 रोजी. याच्यात हजारो महिला पुरुष सहभागी झाले. हे मोर्चा नदी नाकावरनं 11 वाजता निघून नदी नाका विसर्जन घाट इथे जमा होऊन तिथून हजारोची संख्येने प्रांत कार्यालयावर लोकांनी पोहोचून या मागणी पत्र प्रांत अधिकारींना दिले आणि त्यांनी हे घोषणा केली की या मागण्या या मोर्चानी सफल झाला नाही तर परत एक धडक मोर्चा घेऊन येऊ असा त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. तर आता बघा कॉम्रेड सुनील चव्हाण आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ता या लोकांना उद्देशून पत्रकारच्या बरोबर काय म्हणतात ऐका. तुमचं नाव काय? मी कृष्णा चिंतो भावर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कमिटी सदस्य, त्याचबरोबर शहापूर तालुका सचिव. आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आपला जो जमिनीचा मुद्दा आहे, जसं काय वनाधिकार कायदा जो झालेला आहे 2005 मध्ये झाला, त्याच्यानंतर 2008 मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु आमचे जे फॉर्म सर्व आहेत ते फॉर्म सर्व इथे प्रांत कार्यालयावर सबमिट केलेले आहे. तरी सुद्धा वारंवार मागणी करून जे शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये 10 एकर जी जमीन आहे ती जमीन आतापर्यंत मिळालेली नाही आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वस्ती आहे अनेक ठिकाणी त्या वस्तीचे म्हणजे जो वस्तीस्थानाचा दावा मंजूर करायला पाहिजे तो सुद्धा मंजूर झालेला नाही आणि त्याच्यामुळे ज्या गावामध्ये सुविधा व्हायला पाहिजेत त्या सुविधा आतापर्यंत झालेल्या नाही. जसं काय ग्रामीण भागामध्ये आदिवासी पट्टा जो आहे त्यामध्ये पेसा कायदा सुद्धा आहे. तरी पेसा कायदा असताना तिथले जो पेसा गाव मंजूर असताना सुद्धा फॉरेस्ट अधिकारी वारंवार त्यांना अडवत तिथले जे वस्ती तिथले जे सुविधा व्हायला पाहिजे तिथे पाणी किंवा तिथे लाईट त्याचबरोबर रस्ते गावात अंतर्गत ते हे होताना दिसत नाही. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी वारंवार मोर्चे घेऊन आलेले आहेत. आता आज कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. एवढा आम्ही निवेदनाचं म्हणजे मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा अधिकारी उपस्थित नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला 15 तारीख ही दिलेली आहे आणि 15 तारखेच्या आत आम्ही त्यांना असं सांगितलं की 15 तारखेच्या आत जर हे काम सुरू नाही केलं तर मात्र आम्ही 15 तारखेच्या नंतर या ठिकाणी ठिय्या मांडून कायमचं राहू आणि आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही जाणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं. मेन मुद्दे काय आता? मेन मुद्दे म्हणजे जमिनीचा आहे. त्याचबरोबर शहापूर मध्ये तुम्हाला माहितच असेल की एवढी मोठी धरणं आहेत. तानसा असेल, वैतरणा असेल किंवा भास्ता असेल, वैतरणा असेल, इथला एवढा मोठा तिथे जलसाठा आहे. तिथले पाणी मुंबईला जाते. परंतु आज जर तिथे ग्रामीण भागामध्ये बघितलं तर मोठी म्हणजे पाण्याची खूप मोठी टंचाई आहे आणि एवढ्या मे महिन्यामध्ये म्हणजे पाणी त्या ठिकाणी मिळत नाही पियाला. म्हणजे एवढे धरणं असून सुद्धा मेन मुद्दा पाण्याचा आहे, त्याचबरोबर रस्त्याचा आहे, त्याचबरोबर लाईटीचा सुद्धा. आज बघितलं की आपण एका बाजूने म्हणजे सर्व डिजिटल चाललेलं आहे परंतु असे गाव आहेत अजून लाईट सुद्धा अजूनपर्यंत मिळालेले आहे. प्रश्न खूप सुद्धा आहेत. 23 जनवरी 2026 को मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के थाना पालघर जिला के तरफ से अब भिवंडी प्रांत ऑफिस पे थाना जिले के जो भिवंडी ग्रामीण और भिवंडी शहर और शाहपुर के किसानों का और मजदूरों का यहाँ पे मोर्चा हमने आयोजित किया था. उसकी करीबन 22 मांगे थी. उस 22 मांगों को लेकर लिखित आश्वासन प्रांत साहब ने हमको दिया था. उसी संदर्भ में कार्रवाई नहीं होने की वजह से आज फिर से हम लोग यहाँ पे आए थे. हमारी प्रमुख मांगे उसमें जो आदिवासी किसान थे उनके जो लोग जमीन जोत रहे वो उनके नाम से होनी चाहिए, उनका सर्वे होना चाहिए, ये प्रमुख मांग थी. वो कार्रवाई नहीं होने की वजह से फिर से हमको आज आना पड़ा. फिर उसमें हम लोग शहरी विभाग के भी बहुत से मजदूर शामिल हुए थे. हमारी मांगे थी
कि ये जो 4 श्रम संहिता है उसको रद्द किया जाए, जो रिक्शा चालकों के ऊपर जो उसका मंडल का सभासद बनने के लिए सख्ती किए जा रहे हैं पासिंग के टाइम, वो रद्द किया जाए। मराठी का जो मुद्दा है, रिक्शा चालकों को मराठी बोलना अनिवार्य किया जा रहा है, वो रद्द हो। और साथ साथ ये जो पूरे महाराष्ट्र के असंगठित कामगार हैं उनके लिए घर बनाने के लिए कम से कम 5 लाख रुपए अनुदान मिलना चाहिए। ये हम प्रमुख हमारी मांगे आज लेके यहाँ पे आए थे और हमने अब यहाँ पे नायब तहसीलदार साहब से ये निवेदन दिया है और उनको बोला है कि आप मंत्रालय तक हमारा ये जो मांगे हैं ये पहुंचाइए, और उन्होंने हमको वो मांगे पहुंचाने का आश्वासन दिया है। आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.